सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर S.M. सोमने, प्रज्ञा पाली भाषा प्रशिक्षण केंद्र पूर्वाराम विक्रमनगर लातूर आणि प्रज्ञा पाली भाषा प्रशिक्षण केंद्र जीवकाराम द्वारकापुरी एकनाथनगर औरंगाबाद, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर अशा 3 ठिकाणी कार्यरत आहे। गेल्या 40 वर्षापासून पाली भाषेचं अध्यापन करतोय। त्यात असं दिसून आलं की पुष्टमित्र शृंगाच्या काळापासून आज तागायत आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत। भिक्षूंच्या कत्तली केल्यात, जो कोणी पाली भाषा बोलेल त्याची सुद्धा कत्तली केल्यात। त्यामुळे लोक रानामान निघून गेले, काही विदेशात आपला जीव वाचण्यात निघून गेलेत। याचे स्तूप स्तंभ विहार लेण्या तोडून फोडून मातीत टाकल्यात, गाडल्यात आणि आतापर्यंत तेच चालू आहे। कुठे आपले विहार असले की तोडतात, अतिक्रमणामध्ये काढतात, पण दुसऱ्या ठिकाणी दगड लावला, त्या दगडाचा 1 वर्षात विहार होते, मंदिर होते, पण आपलं विहार असलं तर ते तोडले जाते। अशा प्रकारे आपल्या उपासकावर उपासिकेवर संस्कृतीवर आपल्या संपत्तीवर हल्ले होत आहेत। मग असे हल्ले होऊ नये, ते थांबवावेत, रोखावेत, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे। मग आपण सर्व जिल्ह्यात जिल्हा वाईज अशा बैठका आयोजित करू आणि संस्कृती संवर्धनावर चर्चा करू आणि नंतर प्रत्येक जिल्ह्याची बैठक झाल्यानंतर आपण संस्कृती संवर्धन समिती स्थापन करू आणि त्या समितीच्या द्वारे आपण भारतामध्ये जिथं जिथं आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत ते सर्व हल्ले रोखण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आपली संस्कृती जतन होईल आणि आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करू शकतो। नाहीतर आपण काय आहे, बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आपल्याला सगळे काही मिळालं, आपण आयतं खाल्लं आणि आयतं खाऊन घरात आयतं बसतो आणि सुस्त काढलो, ढेप पाडलो। आपण कोणत्या चळवळीमध्ये फारसं जात नाहीत आणि काहीच करत नाही। एवढंच काय तर आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा पाहत नाही। कित्येक लोकांनी तर आणखी आपल्या जवळच्या वेरूळच्या लेण्या सुद्धा पाहिल्या नाही, तर फार दूरच्या लेण्या कधी पाहतील। आपली संस्कृती, आपली बुद्धगया, कुशीनगर, लुंबिनी, सारनाथ, हे असे ठिकाण आपण पाहत नाही। आपण पाहतच नाही, त्यात संवर्धन कसं होईल? म्हणून आपण या सगळ्या संपूर्ण संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी आपण एकत्र येणं काळाची गरज आहे।